नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते। तर आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण एक करंट अफेअर्सचं सेशन घेत असतो। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला। तर मित्रांनो, स्वच्छतेच्या बाबतीत कायम एक शहर अव्वल स्थानी असतं, ते म्हणजे इंदोर। तर यावेळेस इंदोरने स्वच्छ हवा सर्वेक्षण यातही बाजी मारलेली दिसून येते। स्वच्छ हवा सर्वेक्षण 2025 याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊयात। तर पहिला क्रमांक अर्थातच इंदोर शहराचा आहे। अव्वल स्थान मिळवलंय इंदोरने। 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत इंदोर शहर पहिले आहे। 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या यादीत हे स्वच्छ हवा सर्वेक्षण 2025 जे आहे याच्यामध्ये 3 कॅटेगरीज असतात। एक आहे की 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहर, दुसरी आहे 3 ते 10 लाख लोकसंख्या असलेली शहर आणि चौथी आहे की 3 लाख लोकसंख्या 3 लाखापेक्षाही कमी लोकसंख्या असलेली शहरं। तर यामध्ये जी प्रथम कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये इंदोरने देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे। तिथली हवा जास्तीत जास्त स्वच्छ आहे, हे यातून आपल्याला दिसून येईल। तर उद्दिष्ट काय आहे, तर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी देशातील शहरांमध्ये ही स्पर्धा होते की ज्याप्रमाणे तुमचा परिसर, तुमचं घर तुम्ही स्वच्छ ठेवता त्यानुसारच तुमच्या शहरातली हवा पण तुम्ही किती स्वच्छ ठेवता, प्रदूषण कमी करण्यासाठी तुम्ही काय करता, त्या बाबतीत हे सर्वेक्षण केलं जातं। तर वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे हे या सर्वेक्षणात पाहिलं जातं। मूल्यांकन कशाच्या आधारे केले जातं, तर हवेच्या गुणवत्तेतील सुधारणा, हवेची गुणवत्ता किती सुधारते, तुमचा जो एअर इंडेक्स आहे तो कशा पद्धतीने तुम्ही सुधारताय याच्या आधारावर। त्याच्यानंतर घनकचरा व्यवस्थापन, बऱ्याच वेळा काय केलं जातं की कचरा व्यवस्थापनामध्ये की कचऱ्याची विल्हेवाट लावता येत नाहीये, त्याच्यामुळे तो कचरा जाळला जातो, पण त्याने प्रदूषण आणखीन वाढतं, हवा प्रदूषण वाढतं। त्याच्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणंही तितकंच गरजेचं असतं। त्यामुळे ते शहर, त्या शहराचा जो घनकचरा आहे तो कशा पद्धतीने व्यवस्थापित विल्हेवाट लावली जाते हे याच्यामध्ये बघितलं जातं। त्यानंतर बांधकाम धूळ नियंत्रण, बांधकाम करताना जी धूळ उडते ती धूळ कमी करण्यासाठी ते शहर काय पावलं उचलतंय हेही बघितलं जातं। जनजागृती, लोकांना प्रदूषणाचं आणि स्वच्छ हवेचं महत्त्व समजवण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय जनजागृती केलेली आहे त्या शहराने, हे या निकषांच्या आधारावर शहराला गुण दिले जातात। 200 पैकी गुण दिले जातात आणि त्या 200 पैकी इंदोर शहराला 200 पैकी 200 गुण मिळालेले आहे आणि त्याचा या यादीत प्रथम क्रमांक लागलेला आहे। तर पुण्याचा कितवा क्रमांक असेल याच्यामध्ये, तर पुण्याचा 10वा क्रमांक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा। इंदोरला एकूण 200 पैकी 200 गुण मिळालेले आहेत। पुरस्कार, इंदोरला नॅशनल क्लीन एअर सिटी म्हणून गौरवण्यात आले असून त्यांना 1.5 कोटी रुपयांचे रोख पारितोषिक मिळालेले आहे। इतर शहरे कोणती कोणती, तर इंदोर नंतर जबलपूर दुसऱ्या स्थानावर आहे, आग्रा आणि सुरत तिसऱ्या स्थानावर आहे आणि नवी मुंबई चौथ्या स्थानावर आहे आणि पुणे 10व्या स्थानावर आहे। ठीक आहे, तर ऑलमोस्ट जे पहिले 3 आहेत ते सगळे उत्तरेकडचे शहर आहेत। पुढे जाऊयात। भारताने मलेरियाची पहिली स्वदेशी लस तयार केलेली आहे। मलेरिया सगळ्यांना माहिती आहे की डासामुळे होणारा आजार आहे, जो परजीवी पॅरासाइट जो आहे तो डास आपल्या शरीरामध्ये सोडून जातो पॅरासाइट, आणि त्याच्यामुळे मलेरिया होतो। त्याच्यातला जो सगळ्यात हानिकारक, सगळ्यात जास्त डेंजरस प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरसचा जो पॅरासाइट आहे त्याच्यावर ही लस काढलेली आहे। तर त्याच्याबद्दल जाणून घेऊयात। तर विकसक भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी NII यांनी दोघांनी मिळून ही लस तयार केली आहे। स्वदेशी आहे, मेक इन इंडिया या धोरणांतर्गत ही लस येते। उद्दिष्ट काय, तर मानवांना संसर्गापासून वाचवणे आणि डासांद्वारे परजीवीचा प्रसार कमी करणे, असं दुहेरी संरक्षण म्हणजे नक्की काय आहे ह्याच्यामध्ये उद्दिष्ट, की समजा जर कोणाला तो डास चावला आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीला मलेरिया झालाय, तर त्याच्यावर तर ही लस आहेच, पण ज्या व्यक्तीला मलेरिया झालाय त्यालाच अजून परत एक डास चावून तो ज्यावेळेस दुसऱ्या व्यक्तीला चावायचा, त्या दुसऱ्या व्यक्तीलाही मलेरिया व्हायचा, तर हे होणार नाही, त्या दुसऱ्या व्यक्तीला आता मलेरिया होणार नाही, याच्यामुळे ते दोघही कंडिशन मध्ये बचावले जातील। त्याच्यामुळे याला दुहेरी संरक्षण असं म्हणलेलं आहे। लक्ष कोणी, तर प्लाझ्मोडियम फॅल्सिपेरम हा जो मलेरियाचा सगळ्यात घातक प्रकार आहे त्याला लक्ष केलेलं आहे याच्यामध्ये।
तंत्रज्ञान ही एक रिकॉम्बिनंट कॅमेरिक लस आहे जी परजीवीच्या 2 महत्वाच्या अवस्थांना लक्ष्य करते. या पॅरासाइटचा ज्यावेळेस मलेरिया होत असतो त्यावेळेस वेगवेगळे टप्पे असतात बॉडीमध्ये. तर त्या टप्प्यांमध्ये जे 2 महत्वाचे टप्पे आहेत ज्याने मलेरियाचा जो विषाणू ज्यावेळेस अंगामध्ये शिरतो, पॅरासाइट ज्यावेळेस होतो ज्यावेळेस ते प्रोडक्शन करतात बॉडीमध्ये, तर त्या 2 महत्वाच्या अवस्था आहेत त्यांना तिथेच थांबवण्यासाठी ही लस लक्ष्य करते. निर्मिती लॅक्टोकोकस लॅक्टिस या सुरक्षित जीवाणूमध्ये उत्पादन केलं जातं. लॅक्टोकोकस लॅक्टिस जसं लॅक्टोकोकस जो बॅक्टेरिया दहीमध्ये किंवा चीजसाठी आपण वापरतो ना लॅक्टोकोकस बॅसिलस वाला, तर त्याच पद्धतीने हा लॅक्टोकोकस लॅक्टिस बॅक्टेरिया याच्यामध्ये ते सुरक्षित उत्पादन केलं जातं या लसीचं. पुढे जाऊयात. तर ही लस तापमान स्थिर असून ती सामान्य तापमानावर 9 महिन्यांपर्यंत प्रभावी राहते. बऱ्याच ज्या लस असतात त्यांना फ्रीजमध्ये ठेवलं जातं कमी तापमानावर, पण ही लस अशी आहे की जी नॉर्मल रूम टेम्परेचर मध्येही राहू शकते जवळजवळ 9 महिन्यांपर्यंत. यामुळे ती दुर्गम भागांसाठी पण उपयुक्त आहे की ज्या ठिकाणी फ्रीज किंवा लाईट असल्या गोष्टीने डोंगर दऱ्यांमध्ये आदिवासी पाड्यांमध्ये त्या ठिकाणी पण ही लस राहू शकते 9 महिन्यांपर्यंत. तर परवाना ISMR ने 5 भारतीय कंपन्यांना व्यावसायिक उत्पादनासाठी तंत्रज्ञान परवाना दिलेला आहे. राष्ट्रीय महत्व काय तर ही लस मेक इन इंडिया उपक्रमाचा भाग आहे आणि भारताचं उद्दिष्ट आहे की 2030 पर्यंत भारताला मलेरिया निर्मूलन उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ही लस नक्कीच मदत करणार. सद्यस्थिती काय तर लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. तर ज्या वेळेस हे कन्फर्म होईल की ह्या लसीने कोणताही दुष्परिणाम होणार नाही त्यावेळेस ही लस बाजारात येईल. तर महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हे आता भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल होते CP राधाकृष्णन, त्याच्यामुळे आपल्याला राज्यसेवेसाठी वगैरे अशा एक्झामला जे महाराष्ट्रातल्या ज्या एक्झाम्स आहेत त्यांच्यासाठी ही बातमी नक्कीच महत्वाची ठरेल. येणाऱ्या काळामध्ये विचारली जाईल की महाराष्ट्राचे राज्यपाल असताना CP राधाकृष्णन हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तर CP राधाकृष्णन यांच्याबद्दल संक्षिप्त मुद्दे आपण थोडक्यात बघून घेऊया, त्यांचा प्रवास वगैरे काय आहे. तर सध्याचं पद आहे 15वे उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती तुम्हाला माहिती की घटनात्मकरित्या 2ऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद आहे राष्ट्रपती नंतरचं. राजकीय सुरुवात 1996 मध्ये तामिळनाडूचे ते भाजपचे सचिव होते. इथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली आहे. नंतर ते लोकसभा खासदार झाले. 98 आणि 99 मध्ये कोइंबतूर मधून ते खासदार होते. महत्वाची पदं त्यांनी वस्त्रोद्योगच्या स्थायी समितीमध्ये ते अध्यक्ष होते. त्याच्यानंतर 4 ते 7 या काळामध्ये ते तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते. 2016 मध्ये कॉयर पोर्ट कोचीचे ते अध्यक्ष होते. 23 मध्ये ते झारखंडचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि 31 जुलै 2024 पासून ते महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल होते. CP राधाकृष्णन यांच्याबद्दल एक छोटीशी माहिती आठवते ती म्हणजे की ज्यावेळेस सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले होते त्या टायमाला त्यांचं नाव बघून CP राधाकृष्णन यांच्या आईने त्यांच्या नावावरून राधाकृष्णन यांचं नाव ठेवलेलं. त्यावेळेस यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला म्हणलेलं की राधाकृष्णन नाव ठेवून काय मुलगा राष्ट्रपती होईलच याची काय गॅरंटी. तर त्या बोललेल्या त्यावेळेस की होईल ना, का नाही होणार म्हणून. तर सध्या तरी ते उपराष्ट्रपती या पदापर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतातच. बघूया आता पुढच्या काळात काय होतं ते. तर CP राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती पदावर गेल्यामुळे महाराष्ट्राचं राज्यपाल पद हे रिक्त झालेलं आहे. त्याच्यामुळे तर मग सध्या महाराष्ट्राचं राज्यपाल कोण आहे तात्पुरते आचार्य देवव्रत हे गुजरातचे राज्यपाल आहे, पण महाराष्ट्राचाही राज्यपाल पदाचा कारभार ते सध्या सांभाळत आहे. आर्टिकल 153 नुसार प्रत्येक राज्याला राज्यपाल हे पद असेल आणि एक राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यकारभार बघू शकतो. हे या आर्टिकल मध्ये मेन्शन केलं आहे. त्या आर्टिकल नुसार आचार्य देवव्रत हे गुजरातच्या राज्यकारभाराबरोबरच महाराष्ट्राचं राज्यपाल पद देखील सांभाळत आहेत. गुजरातचे राज्यपाल यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाली त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. आता नेपाळ बद्दल बघूया. नेपाळ सध्या खूपच चर्चेचा विषय आहे. जेनझीच्या तिथे केलेल्या आंदोलनामुळे नेपाळ सगळ्या जागतिक स्तरावरच फार चर्चेचा विषय बनलाय आणि आपला शेजारील देश असल्यामुळे त्या आपल्यासाठीही नेपाळ मधल्या ज्या काही घटना घडत आहेत त्या महत्वाच्याच आहेत.
तर नेपाळमध्ये काय झालं, सोशल मीडिया बंद केलं म्हणून लोकांनी संसदेवर हल्ला केला. म्हणजे सोशल मीडिया बंद केल्यामुळे संसदेवर हल्ला करण्यात आला. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सोशल मीडियाचं महत्व या काळामध्ये किती जास्त वाढलेलं दिसतंय. तर नेपाळचे पंतप्रधान केसी ओली यांनी राजीनामा पण दिला या आंदोलनामुळे. नेमकं काय झालं हे बघूयात. तर नेपाळ सरकारने सोशल मीडियावर बंदीचा निर्णय घेतला. का निर्णय घेतला त्यांनी बंदीचा? तर त्यांनी हे जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स होते, जवळजवळ 26 प्लॅटफॉर्म्स होते, त्यांनी काहीतरी नोंदणी, सरकारी नोंदणी करण्यासाठी यांना एक या ऍप्सला मुदत दिलेली होती या प्लॅटफॉर्म्सला. पण त्या मुदतीमध्ये त्या ऍप्सने किंवा त्या प्लॅटफॉर्म्सने नोंदणी केली नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटने ते सगळे ऍप बंद करायचा निर्णय घेतला. पण हे सगळे ऍप बंद करणं म्हणजे तुम्ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनवर गदा आणताय, त्याला रेस्ट्रिक्ट करताय, असं तिथल्या जेन्झीचं म्हणणं होतं. त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला आणि एवढं मोठं त्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला दिसतं. तर 4 सप्टेंबर 2025 ला निर्णय घेतला तिथल्या नेपाळ सरकारने की सोशल मीडिया बंद करायचा. 26 प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब, व्हॉट्सअप, एक्स, लिंक्डइन, रेडिट, स्नॅपचॅट हे सगळे आणि अजून बाकीचे या सगळ्यांवर त्यांनी बंदी घातली. बंदीचं कारण हेच होतं की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सगळ्या प्लॅटफॉर्मना सरकारकडे नोंदणी करणं आवश्यक होतं. या कंपन्या 7 दिवसांची मुदत दिली होती त्यांना, तरी पण त्यांनी मुदतीमध्ये नोंदणी केली नाही, त्या अपयशी ठरल्या. मग खोट्या बातम्या, सायबर गुन्हे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंता म्हणून सरकारने त्यांच्यावर बंदी घातली. सरकारने त्याच्यावर बंदी घातल्यामुळे मग पुढे ते आंदोलन खूप जास्त पेटलं जेन्झीचं. कारण फक्त सोशल मीडियाचं बंद करणं हेच एक त्यामागचं कारण नव्हतं. हे तर एक निमित्त झालं फक्त. पण झालं काय की तिथे ऑलरेडी रोजगार नव्हता आणि रोजगार नसल्यामुळे बरेच असे लोक असतात की जे सध्याचं जे डिजिटल युग आहे त्या माध्यमातून काही डिजिटल व्हिडिओ बनवतात, जसे युट्यूबर झाले किंवा इन्फ्लुएन्सर झाले, त्या माध्यमातून ते पैसे कमवतात. किंवा सगळ्या जी काही देवाणघेवाण आहे सध्या ही डिजिटल प्लॅटफॉर्मवरच चाललेली आहे, प्रत्येक पद्धतीची का असेना ती. त्यामुळे त्यावरही तुम्ही बंदी लावणार असणार तर हे कुठेतरी त्यांना खटकलं आणि ते फक्त निमित्त मात्र झालं. बाकीचा पण जो बराच गोंधळ होता तो सगळाच या निमित्ताने बाहेर पडला आणि त्याच्यामुळे हे आंदोलन एवढं जास्त चिघळलं की पंतप्रधानाला पण राजीनामा द्यावा लागला आणि सगळ्याच गोष्टी झाल्या. हे आंदोलन जे इतिहासामध्ये जेन्झीजने केलेलं पहिलं आंदोलन आहे, मला वाटतं एवढं मोठं. तर इतिहासामध्ये कायम याची नोंद असेल की जेन्झीजने केलेलं हे पहिलं आंदोलन होतं नेपाळमधलं. नेपाळचा उठाव 2025चा. देश नेपाळ. उठावाचा दिनांक सप्टेंबर 2025. मुख्यतः 7-8 सप्टेंबर. ओके. उठावाचे कारण सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचार विरोधात तरुणांचे आंदोलन. भ्रष्टाचार हेही एक महत्वाचं कारण होतं उठावाचं. परिणाम पंतप्रधान KP शर्मा ओली व राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी राजीनामे दिले, यांना द्यावेच लागले. आता नेपाळचा उठाव आपण बघतोच आहे, पण त्याचबरोबर दक्षिण आशियामध्ये गेल्या काही वर्षामध्ये बरेच उठाव झालेले आहेत आपल्या भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये. तेही आपण एकदा बघून घेऊया, त्यांच्यावर एक नजर टाकून घेऊया. तर नेपाळ उठाव आता झाला रिसेंट. त्याच्या आधी जसं मागच्या वर्षी बांगलादेशमध्ये उठाव झाला होता 2025 ला. बांगलादेश उठावाचा दिनांक 5 ऑगस्ट 2024 ला. उठावाचे कारण कोटा प्रणाली सुधारणा आणि शेख हसीना सरकारच्या अत्याचारी धोरणांविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. कोटा प्रणाली सुधारणा याच्यामध्ये आरक्षणाचा इश्यू होता, बरेच मुद्दे होते, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि शेख हसीनाचं सरकार उलथवूनच टाकलं. परिणाम शेख हसीना पंतप्रधान पदावरून राजीनामा देऊन भारतात पळून गेल्या. मोहम्मद युनूस यांचं तिथे अंतरिम सरकार आलं होतं. त्याआधी 2022 मध्ये श्रीलंकेला उठाव झाला. उठाव 2022 ला झाला. कारण होतं आर्थिक संकट श्रीलंकेत खूप होतं, महागाई वाढली होती. सरकारच्या निष्फळ धोरणांविरुद्ध अरगलाय आंदोलन हे आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं. अरगलाय आंदोलन. परिणाम राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना राजीनामा देऊन देशच सोडावा लागला. राणील विक्रमसिंघे नंतर यांनी कार्यभार सांभाळला. पाकिस्तानातही उठाव झाला होता 2022 ला. उठावाचं कारण होतं राजकीय संकट आणि तिथल्या लष्कराचा दबाव. पाकिस्तान आपल्याला माहिती कायमच तिथल्या लष्कराचा दबाव असतो. त्याच्यामुळे परिणाम काय की इम्रान खान यांचा पंतप्रधान पदावरून राजीनामा दिला. शहबाज शरीफ नंतर यांनी सत्ता स्वीकारली. अफगाणिस्तानात 2021चा जो उठाव झालेला होता आपल्या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्टलाच नेमकं त्यांचं स्वातंत्र्य सगळ्यांचं गेलं.
15 ऑगस्ट 2021ला उठावाचं कारण होतं की अमेरिकेने त्यांची लष्कर तिकडून काढून घेतले, माघारी बोलवलं आणि तालिबानचं लष्करी आक्रमण झालं. परिणाम, राष्ट्रपती अशरफ घानी देश सोडून पळून गेले. तालिबानने सत्ता ताब्यात घेतली, जी आतापर्यंतही तालिबानकडेच आहे. म्यानमार 2021 मध्ये म्यानमारमध्ये उठाव झाला होता आणि तिथेही कारण होतं लष्करीच उठाव होता. सत्ताधारी पक्षाची जी निवडणूक तिथे झाली, सत्ताधारी पक्ष त्या निवडणुकीतून विजयी ठरला, हे तिथल्या लष्कराला मान्य नव्हतं. त्याच्यामुळे तिथे उठाव केला लष्करानेच मेनली. परिणाम, आंग सान सुकी व विन मिंट यांना अटक झाली आणि लष्करी शासन आलं. शेवटी सांगायचं झालं तर बघूयात. तर ऑपरेशन सिंदूर ज्या वेळेस झालं होतं त्यावेळेस भारतीय सैन्याने भारतातील पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीमचा वापर केला होता, ज्याचं नाव होतं संभव. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय लष्कराने पहिलं स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम वापरलं होतं, संभव. याच्यामुळे काय झालं होतं की हे स्वदेशी असल्यामुळे, एवढं सुरक्षित असल्यामुळे की हॅकर्स जे होते किंवा शत्रूचे जे काही गुप्तहेर होते ते आपली सिस्टीम हॅक नाही करू शकत होते. लष्करामधल्या सगळ्या सैनिकांचा एकमेकांशी जो काही संवाद होत होता त्याच्यामध्ये ते लोक ऐकू नाही शकत होते, त्याच्यामुळे त्यांना काही त्याचा ऍज सच फायदा नाही झाला. म्हणून पहिल्या स्वदेशी सुरक्षित मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम होती संभव. पुढे बघूयात. 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शनने राजस्थान मधील उदयपूर या शहराला प्रतिष्ठित वेटलँड सिटी म्हणून मान्यता दिली आहे. 2025 मध्ये रामसर कन्व्हेन्शन मध्ये वेटलँड सिटी म्हणून कोणाला मान्यता दिली आहे, तर उदयपूर या शहराला मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय साक्षरता राज्य म्हणून आपण मागच्या आपल्या एका सेशन मध्ये बघितलं होतं की केरळ राज्याने साक्षरता 100% साध्य केलेली आहे. डिजिटल साक्षरता साध्य केलेली आहे आणि अशी साक्षरतेमध्ये पण केरळच आघाडीवर आहे. तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस 1967 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता आणि या वर्षीची थीम काय होती, तर डिजिटल युगात साक्षरतेला प्रोत्साहन देणे. 2025 मध्ये दक्षिण कोरियाला हरवून भारत देशाने पुरुष आशिया कप हॉकीचे विजेतेपद जिंकले. पुरुष आशिया कप, जो एशिया कप झाला हॉकीमध्ये, तर तो आपण जिंकला आहे भारताने. कोणत्या देशाला हरवला आहे, तर दक्षिण कोरियाला हरवून भारत देशाने आशिया कप हॉकीचे विजेतेपद जिंकले. तेलंगणा हे अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य ठरले. तेलंगणा हे राज्य अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करणारे देशातील पहिले राज्य आहे. तर अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण म्हणजे काय? अनुसूचित जाती सगळ्यांना माहितीच आहे, पण त्या जातींमध्ये अनेक उपजाती आहेत, काही पोट जाती म्हणतो आपण त्यांना. तर त्याच्यामध्ये काय होतं की जरी आता अनुसूचित जातींमध्ये म्हणजे शेड्यूल कास्टमध्ये आरक्षणाचा फायदा होत असला तरी तो त्या जातीमधल्या ज्या काही उपजाती पोट जाती आहेत त्या सगळ्यांनाच मिळतोय असं नाही. त्याच्यामुळे तेलंगणा सरकारने काय केलं की या उपजातींचं वर्गीकरण केलं आणि त्याच्यामधून पण की कोणाला याचा फायदा नाही मिळते त्या जातींना कॅटेगरी 1 मध्ये ठेवले. असं त्यांनी 3 ग्रुप केले, ग्रुप 1, 2 आणि 3. आणि त्याच्यामध्ये ज्या जातीने याचा फायदा मिळत नाही त्यांना ग्रुप 1 मध्ये ठेवलंय. मग त्याच्यानंतर थोडे कमी अजून ज्यांना फायदा मिळतो ते 2 मध्ये, ज्यांना सगळ्यात जास्त फायदा मिळतो त्यांना 3 मध्ये. असं वर्गीकरण केल्यामुळे काय होईल की जे शेड्यूल कास्टला जे आरक्षण मिळतंय त्याचा योग्य तो वापर होईल आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत ऍक्च्युअल ते आरक्षण पोहोचेल. तर असं करणारं तेलंगणा हे भारतातील पहिलंच राज्य ठरलंय जिथं उपवर्गीकरण केलं गेलेलं आहे अनुसूचित जातींचं. पुढे जाऊयात की सुशीला कार्की या आता नेपाळच्या पंतप्रधान आहेत, यांची निवड झाली आहे. तर सुशीला कार्की या नेपाळच्या सुप्रीम कोर्टच्या चीफ जस्टिस होत्या. त्या कोणत्याही पक्षाला बिलॉंग करत नाही, त्याच्यामुळे आशा आहे की त्या तिथे व्यवस्थित सगळी कार्यवाही करतील. तर सुशीला कार्की या सध्या नेपाळच्या पंतप्रधान आहेत. त्या मार्च 2026 पर्यंत तरी तेच राहतील, कारण मार्च 2026 मध्ये नेपाळमध्ये आता पुढची जी निवडणूक घेण्याचं ठरलं आहे तोपर्यंत त्या कार्यभार बघणार आहेत. पुढे जाऊया. स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती अव्वल स्थानी आहे 3 ते 10 लाखाच्या गटात. मी तुम्हाला म्हंटल कन्फ्युज होऊ नका म्हणून
की स्वच्छ वायू सर्वेक्षण मध्ये इंदोर प्रथम स्थानावर आहे, पण त्यात पण 3 कॅटेगरीज होते ना स्वच्छ वायू सर्वेक्षणामध्ये. एक होतं की 10 लाखांच्या पुढे जी लोकसंख्या होती 10 लाख प्लस, त्या गटामध्ये इंदोर पहिल्या स्थानावर आहे. त्या गटामध्ये इंदोर आहे पहिल्या स्थानावर. आणि दुसरा जो गट होता 3 ते 10 लाख लोकसंख्येचा, त्याच्यामध्ये प्रथम स्थानावर आहे अमरावती, आपल्या महाराष्ट्रातलं. ठीक आहे, हे फर्स्ट स्थानावर आहे. आणि तिसरा जो गट आहे तो आहे 3 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या मध्ये. ठीक आहे, तर स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती अव्वल स्थानी आहे 3 ते 10 लाखाच्या गटामध्ये. हे नीट लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका की इंदोर आणि अमरावतीमध्ये इंदोर आहे पण ते 10 लाखाच्या पुढील लोकसंख्येच्या गटामध्ये, आणि 3 ते 10 लाख या लोकसंख्येच्या गटामध्ये अमरावती पहिल्या स्थानावर आहे. पुढे बघूयात, भारतातील पहिले परदेशातील अटल इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन अबुधाबी UAE येथे झाले आहे. आता अटल इनोव्हेशन सेंटर म्हणजे काय, तर अटल इनोव्हेशन सेंटर हे भारतामध्ये आहेतच, बऱ्याच ठिकाणी आहेत. तर ह्याच्यामध्ये काय होतं की नीती आयोगाच्या अंडर हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये जे स्टार्टअप्स आहेत भारतातले, त्यांना फंड्स पुरवणं किंवा लॅब पुरवणं किंवा मग जागेची उपलब्धता करून देणं स्टार्टअपसाठी, जेणेकरून नवीन उद्योजक पुढे येतील, कंपन्या पुढे येतील, याच्यासाठी हा उपक्रम सुरू केला गेलेला आहे अटल इनोव्हेशन सेंटरचा. तर ह्याच्या अंतर्गत आपण पहिल्यांदाच आता देशाबाहेर गेलोय आणि अबुधाबी UAE इथे आपण हे सेंटर ओपन केलंय, अटल इनोव्हेशन सेंटर. अबुधाबी हे आपलं पहिलंच परदेशातलं सेंटर आहे. याच्यामुळे काय होईल की तिथले पण जे स्टार्टअप्स आहेत त्यांची पण आपल्याला मदत होईल. आणि जेव्हा पण काही संयुक्त प्रकल्प घडत असतो एखाद्या ठिकाणी, मग ह्याच्यामध्ये आपल्याला AI फील्डमध्ये बरीच मदत होईल किंवा इंडस्ट्रीयल गोष्टींमध्ये बरीच मदत होईल. आणि मध्य आशियामध्ये सुद्धा भारताचे जे स्टार्टअप्स आहेत किंवा भारताचा जो व्यापार आहे तो पोहोचण्याला मदत होईल. तर आजच्या सेशन मध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.